तुमच्याही फीडवर येत आहेत का? आणि जर येत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही सुद्धा या मेट गाला फेस्टिवलला फॉलो करतात. नमस्कार, मी राजश्री वाघमारे आणि NDTV मराठीच्या ट्रेंडिंग बिंडिंग या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. कदाचित हे सगळे व्हिडिओज बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे हा इव्हेंट नक्की आहे काय, इथे कसं जायचं असतं, किंवा इथे जे लोक येतात, जे सेलिब्रिटीज येतात ते असे चित्रविचित्र कपडे घालून का येतात, किंवा यांना हे कपडे कुठून मिळतात, त्यांचे स्पॉन्सर कोण, असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्यामुळे आजच्या एपिसोडमध्ये आपण मेट गाला फेस्टिवल नेमका आहे काय आणि याची सुरुवात कधी झाली आणि आजपर्यंत कुठले वेगवेगळे सेलिब्रिटीज तिथे गेलेत, किंवा एकंदरीत असे सगळे प्रश्न जे तुम्हाला पडले असतील ते सगळे आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. जगातील सगळ्यात मोठा मेगा फॅशन इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट गाला फॅशन इव्हेंटला 6 मे पासून न्यूयॉर्कमध्ये सुरुवात झाली आहे. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट मध्ये हा आयोजित करण्यात येत असतो. यात सहभागी होण्यासाठी केवळ भारतच नाही तर जगभरातील सेलिब्रिटी आल्यात. प्रत्येक सेलिब्रिटी थीमला साजेसे कपडे घालून या कार्यक्रमात आले. पण तुम्हाला माहिती आहे का, मेट गाला फॅशन इव्हेंटची सुरुवात कधीपासून झाली? काय असतो मेट गाला हा इव्हेंट? दरवर्षी न्यूयॉर्कमध्ये एक असा सोहळा पार पडतो जिथे फॅशनच्या दुनियेतील सगळ्यांच्या नजरा लागून असतात. तो म्हणजे मेट गाला. मेट गाला म्हणजे फक्त रेड कार्पेट, चमकणारे कपडे, झगमगाट आणि प्रसिद्ध सेलिब्रिटीज नाही तर एक चॅरिटी इव्हेंट आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून हा सोहळा सुरू होतो. याला फॅशनचा ऑस्कर असंही म्हटलं जातं. इथे जगातील सगळ्यात मोठे कलाकार, डिझायनर्स आणि सेलिब्रिटी देखील उपस्थित असतात. कॉस्ट्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्याच्या हेतूनं हा शो घेतला जातो. दरवर्षी या कार्यक्रमात जगभरातून प्रसिद्ध सेलिब्रिटी, कलाकार आणि डिझायनर आपली स्टाईल दाखवण्यासाठी उपस्थित राहत असतात. मात्र इथे कोणीही सहज येऊ शकत नाही. फक्त खास आमंत्रण मिळालेल्यांनाच इथे प्रवेश आहे, आणि तेही अशा व्यक्तींना ज्यांचं नाव कुठल्या वादग्रस्त प्रकरणांशी जोडलेलं नसतं. एकोणीसशे 95 सालापासून वोग मासिकाच्या एडिटर इन चीफ असलेल्या ॲना विंटोर या मेट गालाच्या आयोजनाची आणि संपूर्ण नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. पाहुण्यांची यादी ठरवण्यापासून त्या कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्याची आखणी करण्यापर्यंत सगळं काही त्यांच्या नेतृत्वाखाली होत असतं. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून सुरू होणारा मेट गाला ॲना विंटोर यांच्या कल्पनाशक्तीमुळे आणि दृष्टिकोनामुळे फॅशन जगतातला एक भव्य आणि लक्षवेधी सोहळा ठरतो. मेट गालामध्ये फॅशनला जास्तीत जास्त महत्त्व मिळावं यासाठी एडिटर इन चीफ प्रयत्नशील असतात. इथे येणारा प्रत्येक पाहुणा सुगंध, स्टाईल आणि सुरेखतेचे प्रदर्शन करतो. म्हणूनच इथे गेस्टला वाढल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कांदा, लसूण वर्ज्य केलं जातं. याशिवाय ज्या पदार्थांमध्ये कांदा, लसूण आणि पार्सली जास्त प्रमाणात असतात ते पदार्थ समाविष्ट केले जात नाहीत. कॉस्ट्युम इन्स्टिट्यूट नेमकं काय आहे आणि त्यासाठी निधी कसा उभारला जातो? कॉस्ट्युम इन्स्टिट्यूटमध्ये 15व्या शतकापासून ते आतापर्यंतचा 33,000हून अधिक वेशभूषा आणि वस्तूंचा संग्रह आहे. हा संग्रह पुरुष, स्त्रिया आणि मुलांशी निगडीत आहे. 1937 मध्ये म्युझियम ऑफ कॉस्ट्युम आर्ट्सची सुरुवात झाली. 1946 मध्ये फॅशन उद्योगाच्या आर्थिक सहाय्यानं कॉस्ट्युम आर्ट्स म्युझियमचं विलिनीकरण द मेट्रोपॉलिटन म्युझिक ऑफ आर्ट्स मध्ये करण्यात आलं. मेट गालाला दरवर्षी विविध प्रायोजकांकडून निधी दिला जातो. या कार्यक्रमाच्या तिकिटांच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा होतो. काही वेबसाईटच्या माहितीनुसार गेल्या वर्षी एका तिकिटाची किंमत $75,000 होती. तर या कार्यक्रमातील टेबलची सुरुवात $3,50,000 पासून सुरू होते. हे टेबल सामान्यतः मोठ्या ब्रँड आणि फॅशन हाऊसद्वारे विकत घेतले जात असतात. मेट गाला म्हणजे नेमकं काय? मेट गाला म्हणजे अधिकृतपणे मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्ट्युम इन्स्टिट्यूट बेनिफिट. 1948 साली मेट गालाची सुरुवात झाली.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समारंभाचं आयोजन केलं जातं. कॉस्ट्युम इन्स्टिट्यूटसाठी वार्षिक निधी उभारणीसाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मिळालेल्या निधीचा कॉस्ट्युम इन्स्टिट्यूटसाठी वापर केला जातो. जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींची समारंभात उपस्थिती असते. दरवर्षी 400 ते 600 लोकांनाच निमंत्रण दिलं जातं. कार्यक्रमाचे काही नियमही आहेत. दरवर्षी मेट गालाची वेगळी थीम असते. सेलिब्रिटींच्या वेशभूषा भिन्न असल्या तरी थीमशी संबंधित असणं बंधनकारक असतं. केवळ निमंत्रितांनाच येण्याची परवानगी असते. 18 वर्षांखालील सेलिब्रिटींना निमंत्रण नसतं. फोन वापरावर, धूम्रपान करण्यावर बंदी असते. जेवणात औषधी वनस्पती, कांदे आणि लसूण वापरण्यास सक्त मनाई असते. मेट गालामध्ये परिधान केलेल्या वेशभूषांची चर्चा वर्षभर होते. त्यात अनेकांच्या वेशभूषेची प्रशंसा केली जाते, तर अनेक सेलिब्रिटी विनोदाचा विषय देखील ठरतात. प्रत्येक वर्षी मेट गालासाठी एक ठराविक थीम असते, ज्यावर आधारित कपडे आणि संपूर्ण शो डिझाईन केला जातो. ही थीम एना विंटोर आणि त्यांची टीम मिळून ठरवते. यंदाची थीम 2019 मध्ये निधन झालेल्या आणि प्रसिद्ध जर्मन फॅशन डिझायनर कार्ल लेगरफेल्ड यांच्या स्मरणार्थ आहे. इन ऑनर ऑफ कार्ल अशी यावर्षीची थीम आहे. दरवर्षी फक्त 400 ते 600 लोकांनाच या शो मध्ये सहभागी होता येतं आणि हे निमंत्रण मिळवणं हे सेलिब्रिटींसाठी एक प्रकारचं मानचिन्ह मानलं जातं. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान पहिल्यांदाच मेट गाला 2025 मध्ये सहभागी झाला. मेट गाला 2025 मध्ये किंग खानने सभ्यसाचीनं डिझाईन केलेलं आउटफिट घातलं होतं. काळ्या रंगाचा फ्लोअर लेंग्थ कोट घातला होता. मेट गाला कार्पेटवर किंग खान त्याच्या आयकॉनिक पोजमध्ये दिसला आणि तो खूपच स्टायलिश दिसत होता. तर प्रियंका चोप्रा, दिलजीत दोसांझ, कियारा अडवाणी हे सुद्धा सहभागी झाले. देसी गर्ल प्रियंका चोप्रा मेट गाला या ठिकाणी उपस्थित राहण्याची ही 5वी वेळ होती. ती गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यक्रमात उपस्थित राहते. We are here with Shah Rukh Khan, who is the first male Bollywood actor to attend the Met Gala. Please tell us how it feels to make history tonight. I don't know about history, but I'm extremely nervous and excited. And Sabyasachi, who convinced me to come here. I've not done too many red carpets. I'm very shy. So for me, it's the first time. But looking at you both, it's wonderful to be here. Oh, thank you. The carpet tonight is actually blue. So does that make you any less nervous? Yes, now I'm absolutely all right. It's okay now. Now I'm all there now. Now I'm Everything changes when you find out it's a blue carpet. Right. No, the blue carpet look good too. Yeah. On everybody. I think so. I think so. What are you most excited about tonight? For me, most exciting is I have little kids who are very excited about Met. I don't know if I would have come here on my own, but when Sabya suggested that I should come, they went, wow. So I still don't know, is it wow? They call you. Wow, then you'll be good on it. What was your inspiration behind this look, like tonight's look? Tonight's look is because I told Sabya that I only wear black and white, but what he's designed for me is what I'm most comfortable in. Because that's how I think it should be. So I'm really excited. With Yeah. And just the stick special. Yeah. Oh, I love that's this cold. and just to give you a little bit of context, Shah Rukh Khan is probably one of the most famous men in the world, and his fan following is legendary. And we nearly had a stampede outside the hotel when he came out. And you know, when you get a man like this on the red carpet, especially when it's Black Dandy, I think representation is the most important thing, and we wanted to represent Shah Rukh Khan as Shah Rukh Khan and nobody else. Okay, well, Sabi, I think you did your thing. Shari, you look fantastic. both of y'all- I hope your kids are proud. You got to be proud of Dad. Dad did his thing. That is show this the thing, kids yeah. Yeah. that you daddy on a carpet. Now you got to go on a carpet and show the kids. Yeah. Listen. I'll be so Yeah. cool on the carpet Yeah. for my kids, you don't know. Yeah, I'm Daddy. gonna do it. I'm Come gonna on. rock it, yes. All right. Dad. Thank you That so carpet much. killing. Thank you, you're kind. Here with Nick and Priyanka, gorgeous couple, shutting it down tonight. Talk to me about this theme and how do you interpret this theme and bring these iconic looks together? You know, I was so excited to get to work alongside Bianca Saunders, designer of this beautiful look. Wow. She is just such a vision and has such a clear idea of what she's
what she's doing, the story she's telling, and you know, I've been a fan for a long time, and obviously Priyanka tonight looking amazing in Baman. gorgeous. The theme for us, I think, is just about collaborating with excellent people who have a real sense of you know, a 360 view of this theme and what it means, and we're happy to be here. And this is obviously not either of you first met, but what do you still look forward to coming to the Met every year? I really look forward to people's interpretation of the themes because I think it's so interesting. And this year's theme I was so excited about just because of the excellence of it, the tailoring of it. To me, it's an expression of what fashion has been. Absolutely. And there's such a power to it. So I was really excited to see and also to meet old friends and colleagues who you don't end up meeting because everyone's lives are busy. Crazy. That I think is the best part. Like, it's so good to see. विशेष म्हणजे दिलजीत दोसांझला लुक आणि एकंदरीतच त्याची उपस्थिती यंदा चर्चेत राहिली आहे. न्यूयॉर्क या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या मेट गालाच्या रेड कार्पेटवर पदार्पण करणारा दिलजीत दोसांझ हा पहिला पंजाबी अभिनेता ठरलाय. दिलजीत दोसांझने रेड कार्पेटवर पंजाबी संस्कृतीचं प्रतिनिधित्व केलं आहे. दिलजीतचा हा पंजाबी रॉयल लुक फॅशन डिझायनर प्रबल गुरंगने क्रिएट केलेला आहे. पटियालाचे महाराजा सर भूपिंदर सिंह यांच्यापासून प्रेरित होऊन अभिनेत्याचा हा जबरदस्त लुक डिझाईन करण्यात आलाय. दिलजीत दोसांझच्या रॉयल केपवर गुरुमुखी मंत्र लिहिलेला आहे. हा लुक परिपूर्ण करण्यासाठी अभिनेत्याने पारंपरिक दागिनेही परिधान केलेत. याशिवाय त्याच्या हातात तलवार देखील होती. कोण कुठे आणि कोणासोबत बसेल याचा खूप विचार केला जातो. मनोरंजक गोष्टी म्हणजे पती पत्नी कधीही एकमेकांच्या शेजारी बसत नाही. त्याऐवजी लोकांना एकमेकांमध्ये मिसळण्याची परवानगी देण्यास त्यांना प्रोत्साहित केलं जातं. बसण्याची व्यवस्था करताना लोकांचे त्यांच्या शेजारी बसलेल्या व्यक्तींशी असलेलं नातं किंवा संबंध विचारात घेतले जातात. तिथल्या डिनर टेबलवर यावेळेस जगप्रसिद्ध गायिका शकीरा आणि भारतीय दिलजीत दोसांझ हे एकत्र पाहायला मिळाले. 1948 मध्ये फॅशन प्रचारक एल्नॉर लॅम्बर्ट यांनी न्यूयॉर्क मधील प्रतिष्ठित व्यक्तींना निधींच्या उभारणीसाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून मेट गालाची सुरुवात झाली. 1972 मध्ये फॅशन विषयी लेख लिहिणाऱ्या डायना ब्रिलँड वेशभूषा संस्थेच्या सल्लागार झाल्या. त्यांनीच थीमची कल्पना सुचवली आणि मेट गाला न्यूयॉर्क पुरता मर्यादित न ठेवता त्याला देश विदेशात पोहोचवलं. रेड कार्पेटवर फोटो काढल्यानंतर पाहुणे नक्की काय करतात हे एक रहस्य आहे. कारण आतील समारंभ कुणालाच पाहता येत नाही. समारंभात फोन घेऊन जाण्याची परवानगी नसते. त्यामुळे कार्यक्रमातील गोष्टी आजही एक गूढच आहे. पण रात्री जेवणापूर्वीच्या समारंभात अतिथींच्या मनोरंजनासाठी अनेक कार्यक्रम होतात, ज्यात सेलिब्रिटींचा सहभाग असतो. तर या मेट गालाचा इतिहास जितका रंजक आहे त्यामागे त्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आणि समाजाला योगदान देणारं असंच आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये खरं तर या इव्हेंटचे फोटो हे मॅगझिनमध्ये प्रसिद्ध व्हायचे. मात्र आता ते फोटो लगेचच सोशल मीडियावर शेअर केले जातात. तरी सुद्धा हा इव्हेंट आपलं वेगळेपण टिकवण्यामध्ये आणि अवघ्या जगाला त्यांच्या नजरा आपल्याकडे वळवण्यामध्ये तितकाच यशस्वी ठरतो. आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा NDTV मराठी.